महानगरपालिका पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेले निवेदन शुक्रवार 17/5/2024 रोजी दुपारी 3:20 पासून शहर पाणी पुरवठा योजनेच्या विळद आणि नागापूर पंपिंग स्टेशन येथे वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामध्ये बिघाड निर्माण झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे। याबाबत वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांना विचारणा केली असता पुढील 2 तासांमध्ये विळद आणि पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले। वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणी उपसा पूर्ववत होण्यास किमान 1 तास लागणार आहे। सलग 3 तास वीज पुरवठ्याअभावी पाणी उपसा बंद असल्यामुळे नागापूर पंपिंग स्टेशन येथून पाणी वाटप सुरू असलेल्या सर्व उपनगर भागांचा म्हणजेच बोलेगाव, नागापूर, पाईपलाईन रोड, निर्मल नगर परिसर, लक्ष्मीनगर परिसर, केडगाव उपनगर भागाचा पाणी पुरवठा बंद पडला आहे। नागापूर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर शक्य झाल्यास आजच अथवा उद्या दिनांक 18/5/2024 रोजी नेहमीच्या वेळेत पाणी पुरवठा करण्यात येईल। तसेच आज 17/5/2024 रोजी पाणी वाटप सुरू असलेल्या बुरुडगाव रोड परिसर, कोठी रोड परिसर, सारसनगर या भागास आजच परंतु उशिराने आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। त्याचप्रमाणे शनिवार 18/5/2024 रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच कोठला, मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडी गेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाड्याचा काही भाग या नागरी भागास उशिराने आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन असलेला पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेला सहकार्य करावे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।